कोणतीही नवीन गोष्ट ट्राय करताना कोणताही एखादा काहीतरी सुरू करायचं आहे तुम्हाला स्टार्टअप किंवा काहीतरी नवीन एखादा ड्रेस घालायचा आहे, तुम्ही जीन्स घालत नाही, तुम्हाला जीन्स ट्राय करायचं आहे, एखादी वेस्टर्न ड्रेस ट्राय करायचं आहे, एखादं काहीतरी नवीन करायचं आहे न्यू जे तुम्ही आत्तापर्यंत केलेलं नाही आहे. ते करताना जर तुम्ही सगळ्यांचा विचार करताय की लोक काय बोलतील, हे चार लोक मला काय बोलतील, शेजारचे काय म्हणतील, पाहुणे काय म्हणतील, हे जर तुमच्या मनात विचार असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपण याच्यासाठीच आहे की ज्या लेडीज किंवा ज्या बायका किंवा पुरुषही काहीतरी नवीन करायचं आहे, फक्त लोक काय म्हणतील याचा विचार करून आपण आजपर्यंत थांबलेलो आहोत. आणि याच असाच गोंधळ जर तुमच्या मनात असेल तर आजचा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी युजफुल ठरणार आहे. तर वळूयाच्या व्हिडिओ. आपण काहीतरी नवीन ट्राय करतो किंवा कोणतीही नवीन गोष्ट करतो तर ऑफकोर्स लोक थोडंफार ते स्वतः तर काही करत नसतात, पण आपण जर थोडंसं पुढं जातोय किंवा काही गोष्टी करतोय तर लोक ऑफकोर्स नावं ठेवणार आहे तुम्हाला. कोणतीही नवीन गोष्ट करताना तुम्हाला थोड्या दिवस ट्रोल केला जाईल, कोणत्याही गोष्टीत थोडंसं अपयश येईल. कोणताही स्टार्टअप सुरू करताना किंवा काही करताना तुम्हाला थोड्याशा अडचणी येणारच आहे, पण जर तुमची मेहनत असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टी पार करून पुढे जाऊ शकतात. तर खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की आपल्या मनातच राहून जातात अगदी शेवटपर्यंत. आपण खूप वेळा असं आपली बकेट लिस्ट ठरवलेली असते की मला हे करायचं आहे, मला असं राहायचं आहे किंवा मला असं जगायचं आहे, पण हा एक स्वप्नच राहून जातो आणि आपली वय झालेली असते. थोड्या दिवसात असं होतं की ज्या वयात हे सगळं करायचं होतं ते राहून गेलं आणि असा गिल्ट आपल्याला शेवटी सोबत न्यायचा नाही आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हणेल, जेव्हा जगाल हसत आणि मजेत जगा. आयुष्यात जे काही क्षण आहे ते चांगल्या जे मेमरीज आहे त्याच्यासाठी घालवा. म्हणजे कोणत्याही गोष्टीत तुम्हाला असं वाटू नये की मला हे करायचं होतं पण मी करू शकलो नाही किंवा करू शकले नाही. तर ऑफकोर्स जे तुमच्या मनात आहे ते करा. लाईफ फुल एन्जॉय करा, कारण रडतही जगायचं आहे आणि हसतही जगायचं आहे. मग का ना आपण हसतच जगू. तर छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत राहा. जेव्हाही कुठं वाटेल तुम्हाला की माझ्या लाईफमध्ये हे मला करायचं आहे. लाईफमध्ये पैसाच इम्पॉर्टंट नसतो. आता पैसा तुम्ही म्हणाल की पैसा असतो, पण पैसा सोडून जर काही गोष्टी असतात त्या मेमरीज किंवा काही असे मुवमेंट जे तुम्हाला कॅप्चर करायचे, लाईफमध्ये व्यवस्थित जगायचे, जर राहून गेले, जर तुम्ही किती पैसा कमवला तर त्याचा उपयोग काय जर तुम्ही जगलाच नाही तर अशाच काहीतरी गोष्टी आपण नेहमी आपल्या मनात असतात. कधीतरी आपण ड्रेस घेतलेला असतो, एखाद्या स्पेशल डे मी घालणार किंवा हे वेअर करणार असं असतं. तर तो दिवस कधी येत नाही. आपण खूप साऱ्या साड्या अशा ठेवलेल्या असेल की जेव्हा मी स्लिम होईल तेव्हा मी घालील. तर मी म्हणेल की आत्ता जगा. म्हणजे पुढं काय होईल हे कोणी बघितलं नाही, त्याच्यामुळे जसं जगता येईल तसं जगा. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आणि आपल्या फॅमिलीसोबत आपल्या फॅमिलीचा विचार करा. जर फायनान्शियली एखाद्या गोष्टीची प्रॉब्लेम असेल, काही गोष्टी असेल, तर तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता. मी खूप सारे असे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही गृहिणी म्हणून तुम्हाला त्याच्यात अशा टिप्स आहे की तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला उपयोग होईल आणि थोड्या दिवसात तुम्ही म्हणाल की छान टिप्स होत्या. आणि त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करून घ्या. तसंच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर मी असं म्हणते की पुढं काय होईल हे आपल्याला माहीत नाही आहे. ज्या गोष्टीचा आनंद घेता येईल घेऊन घ्या, कारण उद्याचं कोणी काय सांगू शकत नाही की उद्या कोणी बघितलेलं नाही आहे कशी लाईफ असेल. आपली जी एनर्जी आत्ता आपल्यात आहे ती उद्या असेल का नसेल. त्याच्यामुळं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एन्जॉय करा. लाईफ खूप छोटीशी असते, लगेच निघून जाते. आपले मुलं बघा, थोडे दिवस असं वाटतं की लहान होते आणि लगेच असं वाटतं की केवढ्यात ते मोठे झाले. त्याच्यामुळं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या आपली फॅमिली जर त्या गोष्टींमुळे खूप म्हणजे आनंदी राहू शकते तर त्या गोष्टी नक्की करा. चार लोकांचा विचार करायला जाल तर कधीच जगू शकाल नाही, कारण ते चार लोक ना तू स्वतःही जगत नाही आणि तुम्हालाही जगू देणार नाही. आणि ते ऑफकोर्स नंतर सांगताल किंवा नंतर विचार करतील, पण आपणच पहिले ते विचार केलेले असतात की असं तसं कसं होईल किंवा कसं लोक काय म्हणतील हे आपणच विचार करत असतो. ते तर नंतर करतात. तर मी म्हणेल की जेवढं जगता येईल जगा, जसं आहे लाईफ तशी जगा. कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जो आनंद आपण आत्ता घेऊ ना तर थोड्या दिवसात असं वाटतं की नाही यार,
काहीतरी राहून गेलं आहे, लाईफमध्ये काहीतरी राहून गेलं आहे असं व्हायला नको. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. आणि माझा हा छोटासा व्हिडिओ होता मोटिवेशन करण्यासाठी. तर आय होप तुम्हाला आवडला असेल. चला भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.